या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. जुनी मिलच्या 137 एकर जागेतील बोगस गृहनिर्माण संस्थांवर कारवाई, अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू. जुनी मिल ट्रस्टच्या 137 एकर जागेशी संबंधित कथित बोगस गृहनिर्माण संस्थांवर सहकार विभागाने मोठी कारवाई. उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सह अनेक संस्थांना अवसायनात काढण्यात आलं. तसेच संबंधित संस्थांवर प्रशासक व अव्यावसायिकांची नियुक्ती करण्यात आली. अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जुनी मिल बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समितीचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी दिली. उमा सहकारी गृहनिर्माण संस्था अवसायनात 16 जानेवारी 1998 रोजी स्थापन झालेल्या उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितला उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी 29 मे 2026 रोजी अवसायनात काढलं. संस्थेच्या कारभारासाठी दत्तात्रय कारंडे यांची अवसायिक म्हणून नियुक्ती. एकूण 19 संस्थांवर कारवाई. उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विविध पोटसंस्था, वॉटरफ्रंट पेज 1 व 2, द स्क्वेअर, फ्लॅट अँड शॉप ओनर सोसायटी आदींसह एकूण 19 संस्था अवसायनात. माहिती न देणं, ऑडिट अहवाल सादर न करणं, निवडणुका न घेणं आणि नोंदणीच्या अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका. 137 एकर जागेवर कथित बोगस नोंदी. सुरुवातीला बाळी येथील गट नंबर 1-1 या शेतजमिनीवर संस्था नोंदवून नंतर जुनी मिल ट्रस्टच्या 137 एकर जागेवर संस्थांचं नाव लावल्याचा आरोप. संबंधित जागा जुनी मिल कंपाऊंड, मोतीबाग, उमानगरी, धरमशी लाईन आणि कंबर तलाव परिसरात असल्याचं सांगण्यात आलं. फौजदारी गुन्हे न्यायप्रविष्ट. कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी 2017 मध्ये फौजदारी गुन्हे दाखल. प्रकरण सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयात प्रलंबित. काही आरोपी जामिनावर असले. व्यवहारांवर निर्बंध. संबंधित लेआउट रद्द. नगर भूमापन विभागानं मोजणी प्रक्रिया बंद केली. दुय्यम निबंध कार्यालयात खरेदी विक्री व्यवहारांवर बंदी. महापालिकेकडून बांधकाम परवानग्या व वापर परवाने नाकारले. अतिक्रमण धारकांना नोटिसा. जागा रिकामी करण्यासाठी नोटिसा बजावणी सुरुवात. जागा न सोडणाऱ्यांवर अतिक्रमण, ट्रेसपासिंग आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा. सभासदांना दिलासा. 1988 पासून जागेची प्रतीक्षा करणाऱ्या सुमारे 1100 सभासदांना त्यांच्या हक्काच्या जागा देण्याचा मार्ग मोकळा झाला. कायदेशीर प्रक्रियेनंतर जागांचं वाटप करण्यात येणार असल्याचं डॉक्टर आडके यांनी सांगितलं. डॉक्टर संदीप आडके यांचं आवाहन. संबंधित 137 एकर जागेबाबत कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री, गहाण किंवा अन्य व्यवहार नागरिकांनी करू नये असं आवाहन करण्यात आलंय. या परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामं, व्यवसाय आणि अतिक्रमणाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सोलापुरात गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या 137 एकर जागेच्या वादाला नव्यानं वेग आलाय. सहकार विभागाच्या कारवाईमुळे या प्रकरणात महत्वाचं वळण आणल्याचं मानलं जात आहे. ही उमा सहकारी संस्था बनवताना त्याचे मुख्य प्रवर्तक होते सौ वीणा अनंत दाते, जे पंचांग करते दाते आहेत ना, त्यांच्याशी संबंधित वीणा अनंत दाते यांनी ही बोगस संस्था बनवली. कुमार शंकर करजगी, दिलीप यशवंत आत्रे, जे आपल्या सध्या लिक्विडेट समर्थ सहकारी बँक घोटाळ्यातले प्रमुख आरोपी दिलीप यशवंत आत्रे, या अशा 15 लोकांना बरोबर घेऊन यांनी ही आमच्या जागेवर बोगस संस्था बनवली आणि आजतागायत त्या संस्थेचं कुठलंही वाटप नाहीये. विशेष म्हणजे हे तुम्हाला आजचा 7/12 दाखवतोय या संस्थेचा. ही संस्था जी गृहनिर्माण संस्था 98 साली बनवलेली उमा कोऑपरेटिव्ह संस्था आहे, हा त्याचा रिसेंट 7/12 आहे. या 7/12वर कुमार शंकर करजगी आणि त्यांच्या 3 भावांचे नाव आहे. जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यावर कुमार शंकर करजगीचं स्वतःचं नाव आहे आजतागायत 98 सालापासून सुद्धा. आणि विशेष म्हणजे ही आज सुद्धा शेत जमीन आहे. 98 सालापासून एखादी हाऊसिंग सोसायटी बनते, ती प्रायव्हेट नावावरच राहते, ती आज सुद्धा शेत जमीन राहते. एवढा मोठा भ्रष्टाचार यांनी कुमार शंकर करजगीने केलेला आहे. त्यांनी दाखल केलेलं हे ऑडिट रिपोर्ट आहे सध्याचं. त्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी स्वतः लिहिलंय की या जागेचं आम्ही अजूनही वाटप केलेलं नाहीये, डेव्हलपमेंटच झालेली नाही या जागेची. त्यांनी स्वतः सबमिट केलेला ऑडिट रिपोर्ट आहे सध्याचं. याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की सोलापूर शहर बाळे येथील गट क्रमांक 1/1 जागा ही सदर जागेचा विकास अद्याप होणे नाही. ही गोष्ट मी म्हणत नाही, ही गोष्ट कुमार शंकर करजगीने स्वतः कबूल केलेली आहे. या सगळ्या असल्या गोष्टीमुळं ही संस्था आणि ह्याच्यावर बनवलेल्या सगळ्या बोगस संस्था 21 संस्था या लिक्विडेट झालेल्या आहेत. आता संस्थेचे नियम हे फार वेगळे असतात सोसायटीचे. एका मूळ संस्थेच्या 2 संस्था झाल्यावर मूळ संस्था ही बरखास्त होत असते. त्याच्या 21 संस्था पोट संस्था बनवून सुद्धा आजतागायत ही मूळ संस्था उमा कोऑपरेटिव्ह संस्था अजूनही त्यांनी कागदावर जिवंत ठेवलेली आहे. ते सुद्धा फार विशेष आहे. आणि आता आमच्या ट्रस्टकडे येऊया. ही जी ट्रस्ट आमची बनवलेली होती, ही ट्रस्टच मूळ या उद्देशाने बनवलेली होती की जे
137 एकर जागेचा लिलाव आहे. तर त्या लिलावातल्या सगळ्या जागा घेऊन आम्ही 1100 मेंबरनी पैसे भरून या जागा घेतलेल्या होत्या, ट्रस्टच्या नावे घेतलेल्या होत्या आणि ह्या जागा डिस्ट्रीब्यूट करायच्या होत्या. पण आजतागायत आमच्या 1100 मेंबरपैकी एकालाही 1 इंचही जागा कुमार करजगेंनी दिलेली नाही आणि ते देऊ सुद्धा शकत नाहीत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेल्या ह्या जागेच्या भ्रष्टाचारामुळे 2001 सालापासून जॉईंट चॅरिटी कमिशनर लातूर आणि पुणे यांनी त्यांच्यावर या जागेचे कुठलेही व्यवहार करायचे नाहीत अशी सक्त ताकीद दिलेली आहे. पुढे आपल्याला माहिती आहे 2017 साली त्यांचे आणि त्यांचे 2 साथीदार मुताणी कर्णिक त्यांना अटक झाली होती. ते जेलमध्ये गेलेले होते आणि ते आता जामिनावर बाहेर आहेत या जुने मिलच्या जागेच्या घोटाळ्यामध्ये. ते जामीन मिळताना सुद्धा त्यांना हायकोर्टाने टर्म टाकलेले आहेत की या जागेचे कुठलेही व्यवहार करायचे नाही आहेत. अशा 5-6 टर्म असताना सुद्धा आज सुद्धा बिनदिक्कतपणे कुमार शंकर करजगी हे प्रेस कॉन्फरन्स घेतात, मोठमोठे इंटरव्ह्यू देतात, मोठमोठ्या पेपरला पानभर ॲडव्हर्टाईज देऊन लोकांची दिशाभूल करतात की मी फार मोठा समाजसेवक आहे, मी कामगार नेता आहे, मी कामगारांचं कल्याण केलेलं आहे आणि मी जागा काय ठेवून घेणार नाही. सगळ्या सभासदांना जागा दिली आहे, थोडे सभासद उरलेले आहेत आणि जी काय जागा उरते माझ्याकडे कोट्यावधी रुपयाची ती मी आता दान करून जाणार आहे. आणि ज्या माणसाला या घोटाळ्यामध्ये अटक केली आहे 2001 सालापासून या जागेचे व्यवहार करायचे नाही अशा सक्त ऑर्डर आहेत रिपीटेडली, हा माणूस काय जागा देऊ शकतो? वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.